नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत काही सुधारणा करण्यात आलेले, काही बदल करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभाग यांच्या मार्फतचा 3 जुलै 2024 चा हा शासन निर्णय। या शासन निर्णयाअंतर्गत कोणकोणते बदल करण्यात आलेले ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास या ठिकाणी 28/6/2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासन निर्णय 28/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषांमध्ये या ठिकाणी सुधारणा करण्याची बाब सदर जिल्हास्तरीय समिती मध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती आणि अखेर ती सुधारणा जे आहेत 2 जुलै 2024 च्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आली आणि त्यानुसार आता 28/6/2024 चा जे शासन निर्णय होता त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयाअंतर्गत या ठिकाणी काय सुधारणा आहेत आपण ते बघूया। आता या साइटला तुम्ही बघू शकता योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार याची संपूर्ण माहिती आहे। यामध्ये बघितलं तर 28/6/2024 च्या परिच्छेद 1 मध्ये नमूद केलेले निकष जे होतं तो होतं वयासंदर्भात, आणि जे लाभार्थी होते ते 21 ते 60 वयापर्यंत जे लाभार्थी होते त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात होता। त्यामध्ये विवाहित असेल, विधवा असेल, घटस्फोटित महिला असतील, परित्यक्ता महिला असतील, निराधार महिला असतील, या योजनेअंतर्गत त्यांना लाभ देण्यात येत होता। आता दुसरं यामध्ये जे बदल करण्यात आलेले आता महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाभ दिला जाणार आहे। अगोदर 21 ते 60 वयोगट होता, आता 21 ते 65 वयोगट या दरम्यान असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। या अगोदर अविवाहित एकही महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नव्हता, आता मात्र अविवाहित महिलांना सुद्धा, कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। आता योजनेच्या पात्रता बघूया आणि पात्रतेमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल करण्यात आलेले। अगोदर जे होतं राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेअंतर्गत लाभ होता। आता राज्यातील विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा मुलींना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आपण बघूया। किमान वयाची अट जी होती ती 21 ते 60 वया दरम्यान होती, आता ती 21 ते 65 वया दरम्यान असणार आहे। म्हणजे आता तुमचं जर वय 65 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। आता यामध्ये अपात्रतेमध्ये काही बदल करण्यात आलेले, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार व राज्याच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, सेवानिवृत्त, निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत असं होतं। मात्र या ठिकाणी आता यामध्ये अपात्र ठरवले जाणार आहे ज्यांचं उत्पन्न तथापि 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात येणार आहे। आता बघितलं की यामध्ये सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जात नव्हता। मात्र आता सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। अपात्रता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहेत अशा महिलांना या योजनेअंतर्गत ज्या अपात्र करण्यात आलेलं होतं, मात्र आता जे आहेत ही अट रद्द करण्यात आलेली, ही अट जी आहे तो वगळण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जमिनीची अट आता लागणार नाही। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालीलपैकी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, दाखला ही कागदपत्रे या ठिकाणी मागितली जात होते। आता जर तुमच्याकडे महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र असेल, जन्म दाखला असेल
या 4 पैकी तुम्ही एक कागदपत्र जे आहेत ओळखपत्र म्हणून या ठिकाणी अपलोड करू शकता. परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत आता लाभ दिला जाणार. त्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला पतीचं हे या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये उत्पन्नाचा प्रमाणपत्र 2.5 लाखापर्यंत जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र होतं तो अनिवार्य करण्यात आलेला होता. पण आता जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पिवळे अथवा केसरी राशन कार्ड धारक उत्पन्न जे आहेत ते तुम्ही दाखवू शकता. ज्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्याचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही पिवळे अथवा केसरी राशन कार्ड जे अपलोड करू शकता. आता समितीनुसार या ठिकाणी माहिती बघून घेऊया. आता समिती जी असेल ती कोणकोणती असेल, पदनाव जे असेल ते या ठिकाणी बघू शकता. संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हे या समितींचे अध्यक्ष असणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांचे जे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष असणार आहे. हे आपल्या माहितीचं आपलं माहितीपूर्ण या ठिकाणी गरजेचे आहे. तर या ठिकाणी योजनेची अंमलबजावणी जी आहे आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. अगोदर होती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत या ठिकाणी ही योजना होती. पण आता यामध्ये वाढ करण्यात आलेली, कालावधी वाढवण्यात आलेली. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी या ठिकाणी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करू शकता आणि 1 जुलै 2024 पासून त्यांना दरमहा या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे. म्हणजे जुलै महिन्यांचा सुद्धा तुम्हाला पैसे या ठिकाणी दिले जाणार आहे. जरी 31 तारीख लास्ट असेल तरी मात्र तुम्हाला जुलै महिन्यापासून या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे. आता प्रोत्साहन भत्तामध्ये या ठिकाणी बघू शकता. सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति लाभार्थी या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका यांना आता मोफत न फॉर्म भरता प्रत्येक लाभार्थ्यांचा 50 रुपये याप्रमाणे या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. यामध्ये काही बदल करण्यात आलेले, जसं की कागदपत्रासंबंधी बदल होता, वयासंबंधी बदल होता आणि कालमर्यादा जी योजना होती त्याला वाढवण्यात आलेली. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन करू शकता अर्ज. आणि जे आदिवासी प्रमाणपत्र आहेत त्या जागी तुम्ही जे आहेत मतदान कार्ड सुद्धा वापरू शकता. उत्पन्नाचा दाखल्यांच्या ऐवजी तुम्ही पिवळे अथवा केसरी राशन कार्ड सुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्या अंतर्गत लाखो महिलांना आता या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत ज्या अविवाहित महिला होत्या, प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत आता लाभ मिळणार आहे. 1500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यामुळे आता ज्या घरामध्ये मुलगी असेल त्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. वयांची अट महत्त्वाची होती ती सुद्धा वाढवण्यात आली. कागदपत्रांची जी घाई होती, जे लाभार्थी आहेत महिला आहेत त्यांना कागदपत्र उपलब्ध होत नव्हते, त्यासाठी सरकारनं मतदान कार्ड, राशन कार्ड या बाबी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.